उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत जिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात, नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात अजित पवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवारांची मुंबईमध्ये रॅली। अजित पवारांच्या सोबत गाडीमध्ये जिशान सिद्दीकीही उपस्थित, त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा। राष्ट्रवादीच्या मंचावर काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी उपस्थित। काँग्रेसमध्ये माझ्यावर अन्याय, आता तुमच्या समोर बदल सुरू होईल, जिशान सिद्दीकींचं सूचक वक्तव्य। जिशान सिद्दीकींची जर राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असेल तर त्यांना नक्की पक्षात घेणार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य। जिशान सिद्दीकींनी बॅनर लावले, याचा अर्थ त्यांनी पक्ष सोडलाय। काँग्रेसकडून लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल, गद्दारीचं उत्तर जनता देईल, खासदार वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा। यात्रेच्या निमित्तानं पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर। नवाब मलिकांबाबत मी आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे, फडणवीसांचं स्पष्टीकरण, त्यामुळे आता अजित पवार यावर काय बोलणार याकडे लक्ष। सना मलिक यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी। चेंबूरमधल्या सभेमध्ये अजित पवारांनी केली घोषणा। अजित पवारांच्या कार्यालयाकडनं लाडक्या बहिणींचे आभार मानणारे खास मेसेजेस, लाभ आणि बळ देण्यासाठी काम करत राहीन अशा आशयाचा मेसेज। मी नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी, त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं सांगितलं तर मी पदाचा राजीनामा देईन, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका, ते मराठा आरक्षणाला विरोध करतायत हे म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। सगळ्या अडचणी निर्माण करण्यासाठी फडणवीसच जबाबदार, आरक्षण दिलं असतं तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती, मनोज जरांगेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। आमच्या वाटेला जाऊ नका, आमचं आरक्षण आम्हाला द्या, नाहीतर एकही सीट निघू देणार नाही। मी राजकारणात उतरलो तर तुमच्या हातातली वेळ गेलेली असेल, मनोज जरांगेंचा इशारा। देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेतल्यामुळे मनोज जरांगेंचं खोटेपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झालं। जरांगेंची प्रतिमा आता लोकांच्या मनातनं उतरू लागलेली आहे, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता, लाडकी बहीणसाठी विधानसभा निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा। उशिरा निवडणुका घेणं ही सत्ताधाऱ्यांची सोय, भाजप दोन्ही राज्यात हरल्यानं त्यांना निवडणुकीसाठी आणखी वेळ हवाय, संजय राऊतांची टीका। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका उशिरा होत असतील तर हा रडीचा डाव, सुप्रिया सुळेंची टीका, तर निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही, सुप्रिया सुळेंचा टोला। महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार, निवडणुका पुढे ढकलून आजचं मरण उद्यावर, सामनाच्या अग्रलेखातनं भाजपावर जोरदार टीका। गेल्या निवडणुकीमध्ये सरकार उशिरा स्थापन झालं आणि त्यामुळे सरकारचा कार्यकाळ संपायला उशीर आहे, त्यानुसार निवडणुका होतील, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मुंबई गोवा महामार्गावर पळसपेपासून वडखळपर्यंत अवघ्या 34 किलोमीटर अंतरात तब्बल 1252 खड्डे, त्यामुळे यंदाही गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात जाणाऱ्यांची वाट खडतर।
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरनं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची मागणी. रामदास कदम अडाण्यासारखं बोलतात. रवींद्र चव्हाणांची टीका. तर मुंबई गोवा महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या अखत्यारीत येत असल्याचंही दिलं स्पष्टीकरण. रामदास कदमांनी प्रत्येक वेळेला भाजपावर आरोप करणं योग्य नाही. कदमांच्या बोलण्यामुळे भाजपमधल्या लोकांची मनं दुखावतात. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. रामदास कदम यांच्या विरोधात भाजप आक्रमक. यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका सहन करणार नाही. टीका थांबवा, अन्यथा इथून पुढे पत्रकार परिषदेत तुमचे नवनवे घोटाळे समोर आणू. केदार साठेंचा इशारा. शिंदे गटातले आमदार महेंद्र थोरवेंची सुनील तटकरेंवर जोरदार टीका. राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे विश्वासघातकी असल्याचं थोरवेंचं वक्तव्य. महेंद्र थोरवेंना मी मोजत नाही, स्थानिक नेतेच त्यांना उत्तर देतील. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. आमदार महेंद्र थोरवे हे स्वतःच विश्वासघातकी. थोरवेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानं ते अशी वक्तव्य करतायत. महेंद्र थोरवेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुधाकर घारेंचं प्रत्युत्तर. दिंडोरी तालुक्यातल्या जाऊळकेमध्ये आरोग्य केंद्राचं सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमस्थळी अजित पवार गटातले आमदार नरहरी झिरवाळ यांचे फोटो लागल्यानं चर्चांना उधाण. नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी फोटो लावला असेल. सुप्रिया सुळेंच्या दिंडोरीतल्या कार्यक्रमातल्या पोस्टरवरनं मंत्री छगन भुजबळांचं मिश्किल वक्तव्य. मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंच्या भेटीला. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मराठा आंदोलकांची मागणी. एमआयएमचे मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरनं हटवल्यानंतर राडा. इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत फैयाजच्या समर्थकांचा गोंधळ. राजकारणात आपल्याला मिळालेली पदं आयुष्यभरासाठी नसतात, त्यामध्ये बदल होतच असतात. इतकं नाराज होणं गरजेचं नव्हतं. पत्रकार परिषदेतल्या गोंधळानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या वरळीमध्ये आमदार आदित्य ठाकरेंची नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थिती. आदित्य ठाकरेंनी वाजवला ड्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विद्यार्थिनींनी बांधली राखी. मोदींनी विद्यार्थिनींसोबत साधला संवाद. दिल्लीमध्ये भाजप खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडनं रक्षाबंधन साजरा. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांना राखी बांधत साजरा केला रक्षाबंधन. ठाण्यातल्या आनंदाश्रमात राखी पौर्णिमेच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांची हजेरी. यावेळेला महिला भगिनींसह मुख्यमंत्र्यांनी केलं रक्षाबंधन. सीट बेल्टबाबत जनजागृतीसाठी पुणे पोलिसांचा उपक्रम. सीट बेल्ट न लावणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिसांनी बांधली राखी. सुरक्षित प्रवासाचं पोलिसांचं आवाहन. मुंबईतल्या चेंबूर इथल्या महिला आणि समाजसेवकांचं अनोखं रक्षाबंधन. घाटला परिसरातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना महिलांनी बांधली राखी. व्यसन सोडण्याची मागितली ओवाळली. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मालवणमध्ये नारळ लढवणे स्पर्धा. मोठ्या संख्येनं स्पर्धेत महिलांचा सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला प्रस्तावित वाढवण बंदराचं भूमिपूजन होण्याची शक्यता. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती.
पालघरच्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाची शासकीय यंत्रणांकडून तयारी. स्थानिकांनी आक्रोश निर्माण करत त्यांना कोणतंही काम करण्यास मज्जाव करून माघारी पाठवलं. मंकी पॉक्स संदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी. विमानतळ आणि बंदरांवर सर्वेक्षण सुरू. संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी यंत्रणा उभी करण्याच्या सूचना. स्वातंत्र्य दिन आणि 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रॉबिनहुड आर्मीच्या वतीनं मुंबईत गरजू अनाथ आणि अपंगांना अन्नधान्य वाटप. वरळी, अंधेरी आणि जुहू इथं जवळपास 3000 किलो धान्याचं केलं वाटप. नाशिकमध्ये जोरदार पाऊस. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप तर अनेक ठिकाणी पाणी साचलं. अर्ध्या तासाच्या पावसात स्मार्ट सिटीच्या कामाचं पितळ उघडं. गोदावरी नदीपात्रात मिसळलं ड्रेनेजचं पाणी. दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ ड्रेनेजचं पाणी जात असल्याचं उघड. नाशिक शहरातल्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर साचलं पाणी. मुंबईहून नाशिकला जाणारी वाहतूक सुरू. मोठी वाहतूक कोंडी. सलग दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी भागात पाऊस. जिल्ह्याला आज येलो अलर्ट. यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस. हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. दारवा यवतमाळ महामार्गावरील अडाण नदीमध्ये दुचाकी गेली वाहून. पुलावरनं दुचाकी नेत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुचाकी गेली वाहून. जालन्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. धांडेगाव इथल्या पुलावरनं नागरिकांचा जीव घेणा प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चापानेर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.